लङ्कायां रावणो दृष्ट्वा कृतं कर्म हनूमता दुष्करं दैवतैर्वापि जिह्वा किञ्चिदवाङ्मुखा आहूय मन्त्रिणः सर्वानीदं वचनं ब्रवीत् हनुमन्ता कृतं कर्म भवद्भिः दृष्टमेव तत्। श्री महादेव म्हणाले, हे पार्वती, तिकडे लंकेमध्ये हनुमानाने देवतांना सुद्धा दुष्कर असणारे कर्म केले आहे. हे पाहून रावणाने आपल्या सर्व मंत्र्यांना बोलवले आणि लज्जेने आपले मस्तक किंचित खाली वाकवून तो त्यांना म्हणाला, हनुमानाने केलेले सर्व कर्म तुम्ही पाहिलेले आहेच. प्रवेश करणे सुद्धा अवघड आहे. अशा लंकेत प्रवेश करून जी दृष्टीस पडणे कठीण अशा सीतेला भेटून मंदोदरीचा पुत्र अक्ष व राक्षसवीर यांनाही ठार करून लंकेचा संपूर्णपणे जाळून टाकून सागर ओलांडून आणि तुम्हा सर्वांना तुच्छ ठरवून तो हनुमान सुखरूप परत गेला आहे. तुम्ही सर्वजण विचार करण्यात तरबेज आहात. तेव्हा आता यापुढे आपण काय करायचं याचे आणि जे केले असता माझे हित होईल त्या गोष्टीचा तुम्ही काळजीपूर्वक विचार करा. रावणाचे वचन ऐकल्यानंतर ते राक्षस मंत्री त्याला म्हणाले, महाराज, युद्धात सर्व लोकांना जिंकणाऱ्या तुम्हाला रामापासून कसली भीती आहे? इंद्रस्तु बद्ध्वा निक्षिप्तः पुत्रेण तव पत्नी जित्वा कुबेरमानीय पुष्पकं भुज्यते त्वया. तुमच्या इंद्रजित नामक पुत्राने इंद्राला सुद्धा बांधून आपल्या राजधानीच्या नगरात टाकले होते आणि तुम्ही स्वतः कुबेराला जिंकून त्याचे पुष्पक विमान आणून त्याचा उपभोग घेत आहात. यमोजितः कालदंडात भयं नाभूत तत्प्रभो वरणो हुंकृते नैव जितः सर्वेपि राक्षसः. हे प्रभू, तुम्ही यमाला जिंकलेले आहे, त्यामुळे कालदंडाची भीती सुद्धा तुम्हाला नाही. तसेच केवळ हुंकार टाकून तुम्ही वरुणाला तसेच इतर सर्व राक्षसांना जिंकले आहे. मय या महाअसुराने तुम्हाला भिवून स्वतःच तुम्हाला आपली कन्या दिली आणि तो अद्यापही तुम्हाला वश होऊन राहिला आहे. मग अन्य महान असुरांचे ते काय? हनुमानाने जो काही आपल्याला त्रास दिला तो केवळ आपण त्याची उपेक्षा केल्यामुळे. हा तर साधा वानर आहे, त्याला आमचा पराक्रम दाखवून काय उपयोग असा विचार करून आम्ही त्याची उपेक्षा केली होती. नाहीतर तो आमची अवज्ञा कशी काय करू शकला असता? आम्ही निष्काळजी राहिलो तेव्हा आम्हाला हनुमंताने फसविले. त्याला काय महत्त्व द्यायचे? तो असे काही करील हे आम्हा सर्वांना कळले असते तर तो जिवंतपणे कसा जाऊ शकला असता? तुम्ही आम्हाला आज्ञा करा. संपूर्ण जग वानररहित आणि मानवरहित करून आम्ही सर्वजण परत येऊ, अथवा आम्हापैकी कोणाही एकाकडे ते कार्य सोपवा. त्यावेळी राक्षसराज रावणाला कुंभकर्ण म्हणाला, अरे रावणा, जे कार्य तू सुरू केले आहेस ते केवळ तुझ्या नाशालाच कारणीभूत होणार आहे. सीतेला हरण करण्याच्या वेळी केवळ तुझे नशीब म्हणून महात्म्या रामाची दृष्टी तुझ्यावर पडली नाही. हे रावणा, जर त्यावेळी रामाने तुला पाहिले असते तर तू जिवंत परत आलाच नसता. राम हा सामान्य माणूस नाही, तर तो साक्षात अविनाशी नारायण देव आहे. सीता भगवती लक्ष्मी, रामपत्नी यशस्विनी, राक्षसानां विनाशाय त्वया नीता सुमध्यया. रामाची यशस्विनी पत्नी सीता ही साक्षात भगवती लक्ष्मी आहे. आम्हा राक्षसांचा नाश करण्यासाठीच तू त्या सुंदर स्त्रीला पळवून आणली आहेस. ज्याप्रमाणे एखादा मोठा मासा विषाचा गोळा गिळतो आणि मरतो, त्याप्रमाणे तू जानकीला पळवून आणले आहेस. तर आणखी काय होणार? जरी तू न कळत अनुचित कर्म केले आहेस तरी मी सर्व काही ठीक करेन. हे राजा, तू स्वस्थ रहा.
कुंभकर्णाचे वचन ऐकल्यावर इंद्रजित म्हणाला, महाराज मला आज्ञा द्या, लक्ष्मणासह राम, सुग्रीव आणि सर्व वानर या सर्वांचा वध करून मी पुन्हा तुमच्या जवळ येईल. तितक्यात भगवत भक्तात अग्रगण्य, बुद्धिमतांमध्ये श्रेष्ठ असा विभीषण तिथे आला. श्रीरामांच्या पायाशी त्याच्या मनाची वृत्ती एकतान झाली होती. तो देवशत्रू रावणाला नमस्कार करून बसला. उन्मत्त अशा कुंभकर्ण इत्यादी दैत्याकडे अतिशय आश्चर्याने पाहून आणि कामातूर रावणाकडे दृष्टी टाकून सावध असणारा व निर्मळ बुद्धी असणारा तो विभीषण शांतपणे रावणास म्हणाला, हे राजन, कुंभकर्ण, इंद्रजित, महापार्श्व, महोदर, निकुंभ, कुंभ तसाच अतिकाय यापैकी कोणीही युद्धामध्ये रामांपुढे उभं राहण्यास समर्थ नाही. हे राजा, सीता नावाच्या महाग्रहाने तुला ग्रासले आहे, त्यातून तुझी सुटका होणार नाही. म्हणून त्या सीतेचाच सत्कार करून आणि विपुल धन देऊन तू तिला रामांना परत देऊन सुखी हो. लंकेला व्यापून सर्व राक्षसांची मस्तके रामांच्या तीक्ष्ण बाणांनी जोपर्यंत तोडली जात नाहीत तोपर्यंतच अरे रावणा, तू त्या रघुनायकाला ती जानकी परत करावीस हेच योग्य आहे. पर्वताप्रमाणे असणाऱ्या महाबलवान श्रेष्ठ सिंहासारख्या महापराक्रमी नखे व दाढा यांनी युद्ध करणाऱ्या त्या वानरांनी लंकेवर आक्रमण करून जोपर्यंत ती नष्ट करून टाकलेली नाही तोपर्यंतच तू रघुत्तम श्रीरामांना सीता सत्वर परत देऊन टाक. तू असे केले नाहीस तर अगदी देवदेवांनी सुद्धा तुझे रक्षण केले किंवा शंकराने रक्षण केले किंवा तू देवराज इंद्राच्या किंवा यमाच्या मांडीवर जाऊन बसलास अथवा पाताळामध्ये जरी तू प्रवेश करून बसलास तरी तू श्रीरामांच्या हातून जिवंत सुटणार नाहीस. ज्याप्रमाणे मरायला टेकलेला माणूस औषध घेत नाही त्याप्रमाणे त्या दुष्ट रावणाने विभीषणाचे कल्याणकारक, हितकारक व पवित्र असे म्हणणे मानले नाही. कालेन नोदितो दैत्यो विभीषण मथाब्रवीत मद्दत भोगै पुष्टांगो मत समीपे वसन्नपी. काळाकडून प्रेरणा मिळालेल्या तो दैत्यराज रावण नंतर विभीषणाला म्हणाला, पहा, मी दिलेल्या भोगांनी शरीरपुष्ट झालेला हा विभीषण माझ्याजवळ राहत असून सुद्धा तो माझ्या विरुद्ध आचरण करीत आहे. मित्र रूपाने हा माझा शत्रू झाला आहे यात संशय नाही. या नीच आणि कृतज्ञ विभीषणाशी माझी संगत असणे योग्य नाही. प्राय असे दिसून येते की नातेवाईकच नातेवाईकांच्या नाशाची इच्छा करीत असतात. दुसऱ्या कुणी राक्षसाने जर अशा प्रकारचे एक वाक्य उच्चारले तर मी त्याला त्या क्षणात ठार करीन. हे राक्षस कुळातील अधमा, तुझा धिक्कार असो. अशा प्रकारे रावणाने कठोर वचन उच्चारल्यानंतर तो महाबळी विभीषण हातात गदा घेऊन त्या राजसभेमधून एकदम वर उडाला आणि आपल्या 4 मंत्र्यांसह आकाशातच स्थिर होऊन आणि अतिशय क्रोधाने तो रावणाला म्हणाला, अरे रावणा, तू स्वतःच्या नाशाप्रत जाऊ नकोस. तुझ्या कल्याणाची गोष्ट सांगणाऱ्याचा तू धिक्कार करीत आहेस. ठीक आहे, ज्येष्ठ भाऊ हा पित्या समान असतो म्हणून मी काही वाईट बोलत नाही. तुझा साक्षात काळ राघवांच्या रूपाने दशरथाच्या घरी जन्माला आला आहे आणि महाशक्ती काली ही सीता या नावाने जनकाची कन्या म्हणून जन्माला आली आहे. भूमीचा भार दूर करण्यासाठी ते दोघे येथे आले आहेत. त्या कालरूपी रामांनीच प्रेरणा दिल्यामुळे तू माझे हितकारक वचन ऐकत नाहीस. श्रीराम हे साक्षात परमात्मा असून ते सर्वदा प्रकृतीच्या पलीकडे असतात. ते प्राण्यांच्या आत बाहेर सर्वत्र रामरूपाने स्थित असतात. जरी तू मूलतः निर्मळ आहेस तरी नाम आणि रूप यांच्या भेदामुळे ते जणू नामरूपात्मक आहेत असे दिसतात. ज्याप्रमाणे अज्ञानी माणसाच्या दृष्टीने नाना प्रकारच्या वृक्षांमध्ये असणारा एकच महान अग्नी हा त्या वृक्षाच्या आकारभेदाने भिन्न आहे असे वाटते किंवा निर्मळ असणारा स्फटिकमणी हा नील, पीत इत्यादी प्रकारच्या वस्तूंच्या सानिध्याने त्या रंगाचा भासतो, त्याप्रमाणे अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय अशा 5 कोशांच्या भेदामुळे आत्मा हा त्या कोशा स्वरूपात आहे असे भासते. ते परमात्मा राम जरी नित्यमुक्त आहेत
तरी स्वतःच्या मायेच्या गुणांमध्ये प्रतिबिंबित झाल्यावर ते काल, प्रधान पुरुष आणि अव्यक्त अशा 4 प्रकारचे होतात. ते परमात्मा स्वतः जन्मरहित असूनही प्रधान म्हणजे प्रकृती आणि पुरुष यांच्या द्वारा तो संपूर्ण जग निर्माण करतात. तसेच ते स्वतः अविनाशी असूनही काळाच्या रूपाने जगाचा संहार करतात. ब्रह्मदेवाच्या प्रार्थनेमुळे काळरूपी ते भगवान रामांच्या रूपाने स्वतःच्या मायेसह तुझ्या वधासाठी येथे आले आहेत. ईश्वर हा सत्य संकल्प असतो, तेव्हा ते आपली प्रतिज्ञा कशी बरे मोडतील. म्हणून श्रीराम हे तुला तुझे पुत्र, सैन्य आणि वाहने यांच्या सकट ठार करतील. हे रावणा, रामांकडून सर्व राक्षस कुळासह तुला ठार केलेले मी पाहू शकणार नाही. म्हणून मी आताच राघवांकडे जात आहे. मी गेल्यावर तू सुखी होऊन पुष्कळ काळ भोगात रममाण होऊन आपल्या महालात राहा. विभीषणो रावण वाक्यताः क्षणाद्विसृज्य सर्वं सपरिच्छदं गृहं जगाम रामस्य पदारविंदयोः सेवाभिकांक्षी परिपूर्ण मानसः. अशा प्रकारे रावणाच्या बोलण्यामुळे आपल्या घरादाराचा त्याग करून विभीषण एका क्षणातच रामांच्या चरणकमळाची सेवा करण्याच्या इच्छेने प्रसन्न मनाने रामांकडे जाण्यास निघाला. देव उवाच विभीषणो महाभागश्चतुर्भिर्मन्त्रिभिः सह आगत्य गमने राम सन्मुखे समवस्थिता. उच्चैर्वाच भो स्वामिन् राम राजीवलोचन रावणस्यानुजोऽहं तेदार हर्तुं विभीषण. नाम्ना भ्राता निरस्तोऽहं त्वामेव शरणं गता. हितमुक्तं मया देव तस्य चावीदितात्मना. सीतां रामाय वैदेहीं प्रेषयेति पुनः पुनः. उक्तोऽपि न शृणोत्येव कालपाशवशं गता. श्री महादेव म्हणाले, हे पार्वती, त्यानंतर महाभाग्यवंत विभीषण हा 4 मंत्र्यांसह श्रीरामांच्या जवळ येऊन आकाशातच त्यांच्या समोर उपस्थित झाला आणि तो मोठ्यांदा म्हणाला, हे कमलनयन स्वामी रामा, तुमच्या पत्नीचे हरण करणाऱ्या रावणाचा धाकटा भाऊ मी विभीषण आहे. भावाने मला हाकलून दिले आहे, म्हणून मी तुम्हालाच शरण आलो आहे. हे देवा, स्वतःला न ओळखणाऱ्या रावणाला मी त्याच्या हिताची गोष्ट सांगितली. वैदेही सीतेला रामांकडे पाठव असे मी त्याला पुन्हा पुन्हा सांगितले, तरी काळाच्या पाशात सापडलेला तो माझे काही ऐकतच नाही. मला ठार करण्यासाठी तो अधम राक्षस खड्ग घेऊन धावून आला. तेव्हा भिवून मी लगेच 4 मंत्र्यांसह त्याच्या आणि संसाराच्या पाशातून सुटण्याच्या इच्छेने तुम्हाला शरण आलो आहे. विभीषणाचे हे वचन ऐकल्यावर सुग्रीव असे बोलला, हे श्रीरामा, हा मायावी अधम राक्षस विश्वास ठेवण्यास पात्र नाही. कारण सीतेचे हरण करणाऱ्या रावणाचा हा धाकटा भाऊ असून बलवानही दिसत आहे. सशस्त्र अशा मंत्र्यांसह आलेला हा विभीषण आपणास केव्हाही एकांत स्थानी ठार करीन. तेव्हा हे देवा, मला आज्ञा करा, वानरांकडून याला मी ठार मारतो. हे रामा, मला तर असे वाटते की आता तुमच्या मनात काय आहे ते तुम्ही मला अवश्य सांगा. सुग्रीवाचे वचन ऐकल्यावर श्रीराम स्मित करून म्हणाले, यजिच्छामि कपीश्रेष्ठ लोकान् सर्वान् सहेश्वरान् निमिषार्धेन संहन्या सुजामी निमिषार्धता. हे कपीश्रेष्ठा, मला वाटले तर मी अर्ध्या निमिषात लोकपालांसह सर्व लोकांचा संहार करून टाकीन आणि अर्ध्या क्षणात मी सर्वांना पुन्हा उत्पन्न करू शकेन. म्हणून तू चिंता करू नकोस. मी या विभीषणाला आता अभय दिले आहे. तू शीघ्र या राक्षसाला घेऊन ये. मी तुझाच आहे असे एकदाच म्हणून व मला शरण येऊन जो अभय मागतो त्या सर्व प्राण्यांना मी अभय देतो असे माझे व्रत आहे.
श्रीरामांचे वचन ऐकल्यावर आनंदित झालेल्या सुग्रीवाने विभीषणाला आणले आणि त्याची रामाशी भेट घालवली. विभीषणस्तु साष्टांगम प्रणिपत्य रघुत्तमम हर्षगद्गदया वाचा भक्त्याच परयान्विता. विभीषणाने रघुत्तमांना साष्टांग नमस्कार केला. तो परमभक्तीने भरून गेला होता. नंतर श्यामवर्ण विशाल डोळे असणाऱ्या, प्रसन्न मुखकमल असणाऱ्या, धनुष्य आणि बाण धारण करणाऱ्या, लक्ष्मणासहित असणाऱ्या व शांत अशा रामांपुढे हात जोडून उभे राहून हर्षाने गदगद झालेल्या वाणीने विभीषणाने त्यांची स्तुती करण्यास प्रारंभ केला. विभीषण म्हणाला, हे राजेंद्रा, सीतेचे मन रमविणाऱ्या, प्रचंड धनुष्य धारण करणाऱ्या हे भक्तवत्सल रामा, तुम्हाला नमस्कार असो. अनंत शांत अमर्याद तेज असणाऱ्या श्रीरामांना नमस्कार असो. सुग्रीवाचा मित्र आणि रघुकुळाचा स्वामी अशा हे रामा, तुम्हाला नमस्कार असो. नमो अनंताय शांताय रामायामीत तेजसे सुग्रीव मित्राय च ते रघुणाम पतये नमः. जगदुत्पत्तिनाशानां कारणाय महात्मने त्रैलोक्य गुरवे नादिगृहस्थाय नमो नमः. जगाची उत्पत्ती व नाश यांचे कारण असणाऱ्या, त्रैलोक्याचा गुरु असणाऱ्या, अनादी काळापासून गृहस्थाश्रमी असणाऱ्या अशा महात्म्या रामांना पुन्हा पुन्हा नमस्कार असो. हे श्रीरामा, तुम्ही सर्व जगांचे आदिकारण आहात. तुम्हीच त्यांच्या स्थितीचे कारण आहात. तुम्हीच शेवटी त्यांच्या नाशाचे स्थान आहात. तुम्हीच स्वतःच्या इच्छेप्रमाणे आचार करणारे आहात. हे राघवा, स्थावर व जंगम सर्व प्राण्यांच्या आत व बाहेर व्याप्य आणि व्यापक या रूपाने तुम्हीच असून तुम्हीच जगन्मय आहात असे वाटते. चराचराणां भूतानां बहिरंतश्च राघव व्यापक रूपेण भवान भाति जगन्मयः. त्वन्मायया हृतध्याना नष्टात्मानो विचेतसा गतागतं प्रपद्यन्ते पाप पुण्यवशात सदा. तुमच्या मायेमुळे ज्यांचे ज्ञान हरण केले गेले आहे आणि ज्यांची बुद्धी नष्ट झाली आहे व ज्यांचे मन विपरीत प्रवृत्ती मार्गाकडे लागले आहे, असे लोक आपल्या पापपुण्यांना वश होऊन स्वतः सतत या संसारात ये झाऱ्या करीत असतात. जोपर्यंत अनन्यगामी चित्ताने तुम्हा परमात्म्याला जाणले जात नाही, तोपर्यंत शिंपेवर भासणाऱ्या रुपयाप्रमाणे हे जग सत्य भासते. हे विभू, तुमचे ज्ञान न झाल्यामुळे प्राणी, पुत्र, पत्नी, गृह इत्यादींच्या ठिकाणी आसक्त होऊन शेवटी दुःख देणाऱ्या सर्व विषयात सतत रमून जातात. हे पुरुषोत्तमा, तुम्हीच इंद्र, अग्नी, यम, निवृत्ती, वरुण तसेच वायू आहात. तसेच तुम्हीच कुबेर आणि रुद्र आहात. हे प्रभो, तुम्हीच अणुपेक्षा अणु आणि स्थूलापेक्षा अधिक स्थूल आहात. तुम्हीच सर्व लोकांचे पिता व माता आहात. तुम्हीच सर्व लोकांचे पोषण करणारे आहात. तुम्ही आदी, मध्य व अंत यांनी रहित आहात. तुम्ही परिपूर्ण, अच्युत आणि अव्यय आहात. तुम्ही हात, पाय रहित आहात. तसेच तुम्ही डोळे व कान यांनी रहित आहात. खरं राक्षसाचा नाश करणारे आहे रामा. तुम्ही श्रोता, द्रष्टा व ग्रहण करणारे असून तुम्ही वेगवान आहात. तुम्ही अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय व आनंदमय अशा 5 कोशांपेक्षा वेगळे असून तुम्ही निर्गुण आणि आश्रयरहित आहात. तुम्ही निर्विकल्प, निर्विकार, निराकार असून तुम्ही निरीश्वर असे आहात. उत्पत्ती, वृद्धी, परिणाम, भय, जीर्णता आणि नाश या 6 विकारांनी रहित अनादी आणि प्रकृतीच्या पलीकडील पुरुष तुम्ही आहात. मायेच्या योगाने धारण केलेल्या रूपात तुम्ही मनुष्य असल्यासारखे दिसता, पण तुम्ही निर्गुण, अजय आहात असे जाणून विष्णूचे भक्त मोक्षाप्रत जातात. हे राघवा, तुमच्या चरणांची उत्तम भक्तिरूप शिडी प्राप्त करून घेऊन हे ईश्वरा, ज्ञानयोग नाव असणाऱ्या प्रासादावरून चढून जाण्याची माझी इच्छा आहे. ज्ञानयोग नाव असणाऱ्या प्रासादावर चढून जाण्याची माझी इच्छा आहे. हे सीतापते, हे श्रेष्ठ करुणावंता, हे रावणाच्या शत्रू, तुम्हाला नमस्कार असो. तुम्ही संसार सागरातून माझे रक्षण करा. विभीषणाने केलेली स्तुती ऐकल्यानंतर भक्तवत्सल श्रीराम प्रसन्न होऊन म्हणाले, हे विभीषणा, तुझे कल्याण हो.
तू कोणताही वर माग, तुझ्या इच्छेप्रमाणे मी तुला वर देईन. विभीषण म्हणाला, हे राघवा, तुमच्या पायांच्या दर्शनानेच मी धन्य झालो आहे, कृतकार्य झालो आहे, कृतकृत्य झालो आहे आणि मी मुक्त झालो आहे, यात संशय नाही. हे रामा, तुमचे दर्शन झाल्यामुळे माझ्यासारखा धन्य, शुद्ध आणि भाग्यवान या जगात दुसरा कुणीही नाही. हे रघुनंदना, माझ्या कर्मबंधनाचा नाश होण्यासाठी भक्ती स्वरूप असे तुमचे ज्ञान आणि तुमच्या परमार्थ स्वरूपाचा साक्षात्कार घडवणारे तुमचे ध्यान तुम्ही मला द्या. हे राजेंद्र रामा, विषयांपासून निर्माण होणारे सुख मी तुमच्याकडे मागत नाही. तुमच्या चरणकमळाच्या ठिकाणी माझी भक्ती जडून राहो अशी माझी मागणी आहे. ठीक आहे, असे म्हणून संतुष्ट झालेले श्रीराम पुन्हा विभीषणाला म्हणाले, तुझे कल्याण हो. आता मी तुला माझे रहस्य स्पष्टपणे सांगतो, ते ऐक. मद्भक्तानां प्रशांतानां योगिनां वितरागिणां हृदये सीतया नित्यं वसाम्यत्र न संशयः. अतिशय शांत, भक्तियोगी आणि आसक्ती रहित असणाऱ्या अशा माझ्या भक्तांच्या हृदयात मी सीतेसह सदा राहतो, या बाबतीत संशय नाही. तेव्हा सर्व काळी शांत आणि सर्व पापांनी रहित होऊन तू माझे नित्य ध्यान केलेस तर तू या भयंकर संसार सागरातून मुक्त होशील. शिवाय मला प्रसन्न करण्यासाठी जो कोणी तू केलेले हे स्तोत्र वाचेल, लिहील, अगर ऐकेल, तो मला प्रिय असणारे सारूप्य प्राप्त करून घेईल. असे सांगून आपल्या भक्तांवर प्रेम करणारे श्रीराम लक्ष्मणाला म्हणाले, माझ्या दर्शनाने मिळणारे फळ हा विभीषण आत्ताच पाहू देत. आताच मी याला लंकेच्या राज्यावर अभिषेक करतो. लक्ष्मणा, तू समुद्रातून पाणी घेऊन ये. जोपर्यंत चंद्र, सूर्य आणि पृथ्वी हे राहतील, तसेच जोपर्यंत माझी कथा या जगात टिकून राहील, तोपर्यंत हा विभीषण लंकेचे राज्य करो. असे म्हणून लक्ष्मणाकडून कलशातून पाणी आणून घेऊन त्या लक्ष्मीपती रामांनी विभीषणाच्या मंत्र्यांकडून आणि विशेषतः लक्ष्मणाकडून विभीषणाला लंकेवरील राज्याच्या अधिपत्यासाठी अभिषेक करविला. छान छान असे म्हणून त्या सर्व वानरांनी आनंदाने प्रशंसा केली. नंतर सुग्रीवाने सुद्धा विभीषणाला आलिंगन देऊन म्हटले, अरे विभीषणा, आम्ही सर्वजण परमात्मा रामांचे सेवक आहोत. तू आता भक्तीने रामांचा आश्रय घेतल्यामुळे आम्हा सर्वांमध्ये तू आता मुख्य झाला आहेस. तेव्हा रावणाचा नाश करण्यासाठी तू सहाय्य करावेस. त्यावर विभीषण म्हणाला, अहम कियान सहायत्वे रामस्य परमात्मनाः किम तु दास्यम करिष्येहम भक्त्या शक्त्या ह्यमाम यया. परमात्म्या रामांना मी काय सहाय्य करणार? तथापि भक्तीने, माझ्या शक्तीप्रमाणे आणि निष्कपटपणाने मी रामांची सेवा मात्र करेन. इतक्यात रावणाने निरोप देऊन पाठवलेला शुक नावाचा महान असुर तिथे येऊन आकाशातून सुग्रीवाला म्हणाला, त्वामाह रावणो राजा भ्रातरम राक्षदाधिपा महाकुल प्रसूतत्स्वं राजासी वनचारिणां मम भातृ समानत्वं तव नास्यर्थ विप्लवः अहम यदहरम भार्यां राजपुत्रस्य किं तव. राक्षसांचा अधिपती राजा रावण हा भावाप्रमाणे असणाऱ्या तुला सांगत आहे, तू महान कुळात जन्म दिला आहेस आणि वनचर वानरांचा तू राजा आहेस. तू मला भावाप्रमाणे आहेस. तुझ्या कोणत्याही गोष्टीचा नाश माझ्याकडून आत्तापर्यंत झालेला नाही. जर आता मी एखाद्या राजपुत्राच्या पत्नीचे हरण केले असेल तर त्याच्याशी तुझा काय संबंध आहे? तेव्हा तू आपल्या वानरांसह किष्किंधेला परत जा. देवतांना सुद्धा लंका जिंकता येणे शक्य झाले नाही, मग अल्प सामर्थ्य असणारे मानव आणि वानर समूहाचे नायक यांची गोष्ट ती काय? शुक संदेश सांगत होता, तोच वानर उड्या मारत त्याच्याजवळ जोराने मुष्टीने प्रहार करण्यासाठी सददिशी त्याच्याजवळ पोचले. तेव्हा वानरांच्या बुक्क्या खात शुकरामांना म्हणाला, हे राजेंद्रा, शहाणे लोक दूतांना ठार करीत नाहीत. हे प्रभो, तू या वानरांचे निवारण कर. त्यावेळी शुकाचे दुःखपूर्ण शब्द ऐकल्यावर त्याला ठार करू नका असे म्हणून रामांनी वानरांचे निवारण केले. तेव्हा पुन्हा आकाशात जाऊन शुक सुग्रीवाला म्हणाला, हे राजा, रावणाला तुझा काय संदेश देऊ ते मला सांग. मी आता जात आहे. त्यावर सुग्रीव म्हणाला, यथा वाली मम भ्राता
तथा त्वं राक्षसाधम अंतव्यस्त्वं मया यत्नात् सपुत्र बलवाहनाः. तू रावणाला असे सांग की जसा वाली माझा भाऊ तसा हे अधम राक्षसा तू माझा भाऊ आहेस. तथापि वालीप्रमाणेच पुत्र सैन्य आणि वाहने यांच्यासह तू माझ्याकडून ठार मारला जाण्यास योग्य आहेस. रामचंद्रांच्या पत्नीचे हरण करून तू आता कुठे जाशील ते मला सांग. असे बोलल्यानंतर रामांच्या आज्ञेने शुकाला धरून आणि बांधून टाकून त्याला वानरांच्या संरक्षणाखाली ठेवले. शुक राक्षस येण्यापूर्वी शार्दूल नावाच्या राक्षसाने सुद्धा वानरांचे प्रचंड सैन्य पाहिले होते आणि त्या राक्षसाने परत लंकेत जाऊन ते रावणाला सांगितले होते. ते ऐकल्यावर अतिशय चिंतेत पडलेला रावण मोठमोठे निश्वास टाकीत आपल्या महालात बसला होता. त्याच वेळी इकडे समुद्राकडे पाहिल्यावर रामांचे डोळे रागाने लाल झाले. श्रीराम क्रोधाने लक्ष्मणाला म्हणाले, लक्ष्मणा पहा पहा, हा समुद्र किती दुष्ट आहे. मी याच्या तीरावर आलो आहे, परंतु लक्ष्मणा हा दुष्ट मनाचा समुद्र माझ्या दर्शनासाठी आला नाही आणि त्याने माझे अभिनंदनही केलेले नाही. पादेनैव गमिष्यन्ति वानरा विगतज्वराः इत्युक्ता क्रोधताम्राक्ष आरोपित धनुर्धराः. हा राम एक मानव आहे, तेव्हा वानरांच्या साह्याने हा आपले काय वाईट करणार असे त्याला वाटत आहे. हे महाबाहो लक्ष्मणा, बघ आज मी या समुद्राला कोरडा करून टाकतो, म्हणजे वानर सहजपणे विनायास पायी पायी समुद्र पार करून जातील. असे बोलून रामांनी क्रोधाने डोळे लाल केले आणि धनुष्यावर दोरी चढवली. कालाग्नीप्रमाणे तेज असणारा एक बाण भात्यातून काढून तो त्यांनी धनुष्यावर जोडला आणि नंतर धनुष्याची प्रत्यंच्या खेचून ते म्हणाले, रामाच्या बाणाचा पराक्रम सर्व प्राणी बघू देत. नद्यांचा पती असणाऱ्या समुद्राला मी आता भस्मसात करून टाकतो. रामांनी असे म्हणताच पर्वत वने व अरण्ये यांच्यासह पृथ्वी हलू लागली आणि आकाश व दिशा हे अंधाराने भरून गेले. सागर खवळला आणि भीतीने आपला किनारा ओलांडून तो 1 योजन पुढे आला. मोठे मत्स्य मगरी सुसरी मासे हे संत्रस्त होऊन भयभीत झाले. तितक्याच दिव्य अलंकारांनी संपन्न दिव्य रूप धारण केलेला, स्वतःच्या तेजाने दिशांना प्रकाशित करणारा असा साक्षात सागर रामांकडे आला आणि आपल्या ठिकाणी असणारी दिव्य रत्ने दोन्ही हातात घेऊन नाना प्रकारचा नजराणा म्हणून त्याने ती रामांच्या पायापुढे ठेवली. ज्यांचे डोळे रागाने लाल झालेले होते अशा रामांना दंडवत प्रणाम करून तो म्हणाला, हे जगन्नाथा, हे त्रैलोक्य रक्षका, हे रामा माझे रक्षण करा. हे रामा, संपूर्ण जग निर्माण करताना तुम्ही मला जड स्वरूपात निर्माण केले आहे आणि देवाने निर्माण केलेला स्वभाव बदलून टाकण्यास कोण बने समर्थ आहे. 5 स्थूल भूते ही स्वभावतः जड आहेत, ती तुम्हीच उत्पन्न केली आहेत. तुमच्या आज्ञेचे उल्लंघन ती करीत नाही. हे रामा, तामस अहंकारापासून ही जडभूते निर्माण होत असतात. कारणाला अनुसरून त्या भूतांच्या ठिकाणी तमोरूप जडत्व स्वतः सिद्ध आहे. हे प्रभू, निर्गुण आणि निराकार असणारे तुम्ही स्वतः जेव्हा लीलेने मायेच्या गुणांचा अंगीकार करता तेव्हा तुमचे नाव वैराज असते. त्या गुणयुक्त विराटातील सत्वगुणांपासून देव उत्पन्न झाले, रजोगुणापासून प्रजापती इत्यादी उद्भूत झाले आणि तुमच्या तमोगुणात्मक क्रोधापासून भूतपती रुद्र निर्माण झाला आहे. मायेने झाकला जाऊन लीलेने मनुष्यरूप धारण करणाऱ्या तुमच्या निर्गुण स्वरूपाला जडबुद्धी अचेतन आणि मूर्ख असणारा मी कसा बरे जाणू शकेल. हे प्रभो, ज्याप्रमाणे पशूंना योग्य मार्गावर आणण्यासाठी लाठी उपयोगी पडते त्याप्रमाणे हे देवश्रेष्ठा माझ्यासारख्या मूर्ख प्राण्यांना सन्मार्गावर नेणारा दंडच आहे. हे भक्तवत्सला, हे ईश्वरा, शरणागतांचे रक्षण करणाऱ्या तुम्हाला मी शरण आलो आहे. हे रामा, तुम्ही मला अभय द्या, मी तुम्हाला लंकेत जाण्यासाठी मार्ग देतो. श्रीराम उवाच अमोहोयं महाबाणः कस्मिन् देशे निपात्यताम् लक्ष्यं दर्शयेमि शीघ्रं बाणस्यामोघपातिनाः. रामस्य वचनं श्रुत्वा करे दृष्ट्वा महाशरं महोदधीर्महातेजा राघवं वाक्यमब्रवीत्. श्रीराम म्हणाले, माझा हा महान बाण अमोघ आहे, तेव्हा तो कोणत्या ठिकाणी सोडावा. व्यर्थ न जाणाऱ्या बाणाला हे समुद्रात उच्च दिशी एखादे लक्ष दाखव.
रामांचे वचन ऐकून आणि रामांच्या हातातील तो प्रचंड बाण पाहून तो महातेजस्वी महासागर राघवांना बोलला, हे रामा, माझ्या उत्तर प्रदेशी धुमकुल्य नावाचा एक प्रसिद्ध प्रदेश आहे. तेथे पापी मनाचे अनेक लोक राहतात. ते रात्रंदिवस मला त्रास देत असतात. हे रघुश्रेष्ठा, तेथे तुमचा बाण टाका. त्यानंतर रामांनी सोडलेला तो बाण एका क्षणात आभीर मंडळाचा वध करून पुन्हा परत आला आणि पूर्वीप्रमाणे तो भात्यात येऊन राहिला. त्यानंतर सागर विनयपूर्वक रघुश्रेष्ठांना म्हणाला, विश्वकर्म्याच्या नल नावाच्या पुत्राने माझ्या पाण्यात सेतू तयार करावा. वर प्राप्त झाल्यामुळे तो बुद्धिमान वानर हे काम करण्यास समर्थ आहे. तसे केले तर सर्व लोकांच्या पापांचे हरण करणारी तुमची कीर्ती सर्व लोकांना कळून येईल, असे सांगून राघवांना नमस्कार करून सागर अंतर्धान पावला. कीर्तिम जानन्तु ते लोका सर्व लोक मलापहम इत्युक्ता राघवम नत्वा ययो सिंधूर दृश्यताम. त्यानंतर सुग्रीव आणि लक्ष्मण यांच्यासह रामांनी वानरांच्या मदतीने सेतू बांधण्याची आज्ञा नलाला दिली. अतिशय आनंदित झालेल्या नलाने तेव्हा प्रचंड पर्वताप्रमाणे महान शरीर असणाऱ्या श्रेष्ठ वानरांच्या आणि वानर युथपतींच्या साह्याने पर्वत आणि वृक्ष यांचा वापर करून 100 योजने लांब अतिविस्तृत आणि बळकट असा सेतू बांधला. जय जय रघुवीर समर्थ.